नमस्कार मित्रांनो, सरळ सेवा भरती मॅथ अँड रिझनिंग बेसिक गणित पार्ट नंबर 2 मध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो। तर मित्रांनो, आपली ही रेकॉर्डेड बॅच आहे। रेकॉर्डेड बॅचमधला हा दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ, पहिल्या क्रमांकाचा व्हिडिओ आपल्या या ठिकाणी ऑलरेडी झालेला आहे। तर दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, जर तुम्हाला गणित पक्क करायचं असेल आणि गणितामध्ये जर तुम्हाला चांगल्यापैकी मार्क जर घ्यायचे असतील तर तुमचं बेसिक गणित हे पक्क असणं गरजेचं असणार आहे। तर हे बेसिक गणित जर तुम्ही केल्याच्या नंतर समोरचे गणित तुम्हाला या ठिकाणी इझी जाणार आहे, त्यामुळे हे बेसिक आपल्याला करणं गरजेचं असणार आहे। तर चला, आज पार्ट नंबर 2 मध्ये महत्त्वाचं बेसिक गणित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, समसंख्या कशा काढायच्या, विषम संख्या कशा काढायच्या, त्यांची बेरीज कशी करायची हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रश्न पाहणार आहोत। तर पहा, पुढची कशी आपली असणार आहे, 25 ते 75 पर्यंतच्या सर्व समविषम संख्येच्या बेरीजीतील फरक। महत्त्वाचा प्रश्न आहे पहा। आता असा प्रश्न आल्याच्या नंतर आपल्याला परीक्षेमध्ये करायचं काय, अशा स्वरूपाचे गणित मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारले जातात। 25 ते सर्व समविषम संख्येच्या बेरीजीतील फरक आपल्याला या ठिकाणी काढायचा। आता तो कसा काढायचा, तर सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला 25 ते 75 पर्यंत नैसर्गिक संख्या, त्याच्यामध्ये समसंख्या, विषम संख्या काढून घेणं गरजेचं असणार आहे। नंतर त्याची बेरीज करायची। तर सर्वप्रथम काय करूयात, मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर घ्या। सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, 25 आणि 75 मध्ये मोठी संख्या कोणती आहे, 75 लिहून घेऊयात, -25। जर आपण 75 मधून जर 25 जर मायनस जर केले तर या ठिकाणी राहतात मित्रांनो 50 राहतात 50। त्याच्यामध्ये +1 करायचा कंपल्सरी, त्याच्यामध्ये +1 करायचा नैसर्गिक संख्या काढत असताना। मग 1 प्लस केल्याच्या नंतर झाले मित्रांनो या ठिकाणी 50। आता 50 आपल्या एकूण नैसर्गिक संख्या, म्हणजे 25 ते 75 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या झाल्या 50। ठीक आहे, 50 आणि त्याच्यामध्ये 51 किती झाले मित्रांनो, 51। म्हणजे या ठिकाणी काय करायचं, आपल्याला 51 लिहायचं। हे झाले 51। आता 51 झाल्याच्या नंतर म्हणजे 25 ते 75 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या झाल्या 51। नैसर्गिक संख्येमध्ये सम आणि विषम दोन्ही संख्येचा समावेश असतो, म्हणून याला आपण 2 ने भाग देऊया। 2 ने भाग दिल्याच्या नंतर आता काय करायचं, ठीक आहे, 25 चा भाग गेल्याच्या नंतर काय करायचं, एक शिल्लक राहतो। एक शिल्लक राहिल्याच्या नंतर आता करायचं काय, च्या मागची समसंख्या कोणती, 74। ठीक आहे, संख्येची बेरीज आता संख्येची आता विषम संख्येची बेरीज करत असताना आपल्याला काय करायचं, 25 विषम 75
म्हणजेच मग 75 आणि 25 100ला जर त्यानंतर ते 50 गुणाकारामध्ये 26 जर आपण जर केलं तर हा शून्य जशाच तसा लिहून घेऊयात. 5 × 30 30ला 0 हातचे आले मित्रांनो 3. परत 5 2 10 10 आणि 3 13 हे किती आलं मित्रांनो 1300. म्हणजेच 25 ते 75 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज 1250 व 25 ते 75 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज 1350 आली. आता त्यांच्यातील आपल्याला फरक सांगायचा आहे. फरक सांगायचं तर मग आपल्याला काय करायचं, फरक सांगायचं तर आपल्याला यामध्ये काय करायचं, फरक सांगायचं जर असेल तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता 1300 मायनस 1250 जर केलं तरी पहा याच्यामध्ये 0 त्याच्यानंतर 10मधून आता 3 मधला हातचा इथे घेऊयात, इथं झाले 10 10मधून जर 5 गेल्याच्यानंतर राहिले 5. आता 3 मधला हातचा आपण इथं घेतला म्हणजे इथं झाले 2 2मधून 2 गेला 0 एकामधून 1 गेला 0 म्हणजे 50. म्हणजे 25 ते 75 पर्यंतच्या सर्व सम विषम संख्येची बेरीजीतील फरक किती आहे मित्रांनो 50. किती आहे 50. म्हणजेच या ठिकाणी सम आणि विषम संख्येची बेरीज कशी करायची, त्याच्यानंतर त्याची वजाबाकी, त्याच्यानंतर मित्रांनो समसंख्या विषम संख्या काढायच्या हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आता बेसिक कन्सेप्ट तुम्हाला मित्रांनो 100% पुढचे गणित सोडवण्यासाठी आपल्याला फायद्याच्या ठरणार आहे. त्यामुळं बेसिक कन्सेप्ट आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्याचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे तर त्यांनी या ठिकाणी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल, परंतु माझ्या तरीमध्ये तुमचा एक सराव होऊन जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, 100% पहा, तर तुम्हाला फायदा होईल. पुढचं गणित पहा. 25 ते 100 पर्यंत येणाऱ्या सर्व सम विषम संख्येच्या बेरीजीतील फरक किती. आता हे गणित सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सोडून दाखवायचं आहे. आता या ठिकाणी कसं सोडायचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पहा हे गणित कसं सोडायचं. पहिल्यासारखंच करायचं. काय करायचं आपल्याला, या 100मधून 25 गेले किती झाले मित्रांनो 75. त्याच्यामध्ये 1 प्लस केला तर ते किती झाले मित्रांनो 76. म्हणजेच याचा अर्थ 25 ते 100 पर्यंत नैसर्गिक संख्या आल्या 76. मग आता 76मध्ये समसंख्या किती, याला 2 भाग देऊयात. 2 भाग दिल्याच्या नंतर काय समसंख्या आल्या मित्रांनो या ठिकाणी 76ला जर आपण 2 भाग दिल्याच्या नंतर पहा 2 6 आणि 2 16 हे झालं 38. म्हणजे 38 झाले सम आणि 38 झाले विषम. 38 झाले सम आणि 38 संख्या झाल्या. आता आपल्याला विचारते यांच्या बेरीजीतील फरक. म्हणजे यांच्या बेरीजीतील फरक जर आपल्याला काढायचा असेल तर पहा सर्वप्रथम आपण समसंख्येची बेरीज करूयात. 25च्या पुढची समसंख्या झाली 26. 100 ही ऑलरेडी समसंख्या आहेत म्हणून भागाकारामध्ये 2 द्या आणि एकूण समसंख्या किती आहेत 38. विषम संख्या सुद्धा 38 म्हणून याला 38 आपण भाग देऊयात. ठीक आहे. आता हे झाले 38. आता आपल्याला करायचं काय, थोडंसं या ठिकाणी लक्ष द्या. थोडंसं या ठिकाणी काय समसंख्या आल्या आपल्या 38, विषम संख्या आल्या मित्रांनो 38. याच्यात बेरजेतील फरक सुद्धा 38च असणार आहे, कारण की याच्यामध्ये फरक कितीचा असतो तर पहा प्रत्येक एका आड एक संख्येमध्ये संख्या येतात, त्यामुळे याचा सुद्धा 38च यामध्ये फरक असणार आहे. तुम्ही सुद्धा हे गणित सोडू शकता. याचा फरक हा 38च निघणार आहे. आता पहा 40 पासून 60 पर्यंतच्या विषम संख्या किती, 40 पासून 60 पर्यंतच्या विषम संख्या आपल्याला करायच्या. आता काय करा 40 पासून 60 पर्यंत एकूण किती विषम संख्या असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे, कारण की एका आड एक संख्या येतात. म्हणजे 40 सर्वप्रथम मोठी संख्या किती 40 गेल्याच्या नंतर राहिले 20 आणि हा एक प्लसचा 1 झाले 21. आता 21 काय झाले मित्रांनो एकूण समसंख्या. एकूण काय झाले मित्रांनो या ठिकाणी 21 नैसर्गिक संख्या. म्हणजे 40 पासून 60 पर्यंतच्या आपल्याला विषम संख्या काढायची एकूण नैसर्गिक संख्या झाल्या मित्रांनो या ठिकाणी किती झाल्या 21. मग याला जर आपण 2 जर भाग जर दिला, 2 जर आपण या ठिकाणी जर भाग जर दिला, पहा 2 जर आपण या ठिकाणी 21ला भाग दिला, 2 जर आपण 21ला भाग जर दिला तर तो कितीचा जाईल मित्रांनो 10चा. एक शिल्लक राहील. मग आता एक शिल्लक राहिलेला कशामध्ये मिळवायचा, 40 सम आहे 60 सुद्धा सम आहे म्हणून एक समसंख्येमध्ये या ठिकाणी मिळवायचा. म्हणजे याचा अर्थ 40 पासून 60 पर्यंत विषम संख्या आहेत मित्रांनो 10 आणि समसंख्या किती आहेत तर समसंख्या आहेत 11. म्हणजे 40 पासून 60 पर्यंतच्या विषम संख्या आहेत 10 आणि समसंख्या आहेत या ठिकाणी 11. कारण की समसंख्या 11 का एक शिल्लक राहिला तो एक 40 आणि 60 या दोन्ही समसंख्या आहेत म्हणून समसंख्येमध्ये मिळवलेला आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी विषम संख्या किती आहेत 40 पासून 60 पर्यंत ते आहेत 10. पुढचं गणित पहा. 26 नंतर क्रमाने येणारी 5वी विषम संख्या सांगा. आता टाईप चेंज झालेले पहा. 26 नंतर क्रमाने येणारी आतापर्यंत काय होतं तुम्हाला सांगायचं होतं की दोन संख्येच्या दरम्यानच्या समसंख्या आणि विषम संख्या सांगायच्या होत्या. त्याच्यानंतर त्याची बेरीज करायची होती, बेरजेतील फरक करायचा होता.
तुम्हाला कशाही स्वरूपामध्ये गणित विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला डायरेक्ट असं विचारलं जाणार नाही की तुम्हाला असं म्हणणार नाहीत की 26 पासून 100 पर्यंतच्या एकूण समसंख्या किती, त्याच्यामधला फरक विचारतील, किंवा थोडंसं ॲडव्हान्स लेवलवर जर गेलं तर यामध्ये याची बेरीजसुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. आता 26 नंतर क्रमाने येणारी 5वी विषम संख्या तुम्हाला सांगायची. आता हे गणितसुद्धा सोपं आहे. काय करायचं, सर्वप्रथम लक्ष द्या. 26 लिहून घ्या प्लस कंसामध्ये काय करायचं, 5वी आपल्याला विचारली म्हणून या ठिकाणी 4 लिहून घ्या. 4 लिहिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो, गुणाकारामध्ये 2 करायचे. ठीक आहे. आता काय झालं मित्रांनो, 26 प्लस 4 दोन्ही 8. ठीक आहे, 4 दोन्ही 8. आता काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय या ठिकाणी विषम संख्या काढायची. आपल्याला काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी विषम संख्या काढायची. विषम संख्या विचारलेली, आपल्या त्यांना बेरीज नाही विचारली, विषम संख्या विचारली. मग सर्वप्रथम लिहून घ्यायचं मित्रांनो 26 प्लस 5. आता 5ला काय करायचं मित्रांनो, पहा समसंख्या असतो म्हणून या ठिकाणी आपण 2 न गुणून घेऊयात. 2 न गुणल्याच्या नंतर काय करायचे, 26 प्लस 5 दोन्ही 10. आता 26 आणि 10 झाले मित्रांनो 36. म्हणजे 26 नंतर क्रमाने येणारी 5वी विषम संख्या आपल्याला सांगितलेली आहे, परंतु ही काय झाली, ही समसंख्या झाली. 36 ही समसंख्या आहे. मग आता आपल्याला विषम संख्या काढायची, याच्या मागची विषम संख्या आपल्याला पाहिजे. मग 36च्या मागची विषम संख्या आहे मित्रांनो 35. म्हणजेच आपला आन्सर काय असणार, 35. म्हणजे 26 नंतर क्रमाने येणारी 5वी विषम संख्या कोणती, तर ती आहे 35. ती कुठली आहे मित्रांनो, 35. म्हणजे 26 नंतर काय केलं आपण, 26 जशाच तसा लिहिला. 5 विचारले, मग 5ला 2 न जर गुणले तर 5 2 झाले 10. मग 26 10 झाले 36 आणि पुढचं झालं 35. ठीक आहे. आता पुढचं एक पहा, पुढचं गणित तसंच आहे. पहा 43 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या सांगा. आता 8वी विषम संख्या सांगायची म्हणून 43 लिहून घेऊयात. 43 पहा या ठिकाणी 43 लिहून घेऊयात. 43 प्लस, तर पहा 43 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या आपल्याला या ठिकाणी काढायचं सांगितलेली. मग काय करायचं मित्रांनो, 8 गुणीला 2 केलं तर 8ची दुप्पट किती झाली, 16. 43 आणि 16 जर आपण याची बेरीज जर केली, पहा 43 आणि 16ची जर बेरीज केली 3 आणि हे 6 किती झाले मित्रांनो 9. 4 आणि 1 किती झाली 5. म्हणून आपल्याला विचारलं काय, विषम संख्या. 43 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कुठली आहे, तर ती आहे मित्रांनो या ठिकाणी 59. जर आपल्याला समसंख्या विचारली असती तर 59च्या अगोदरची समसंख्या कुठली, 58. म्हणजे 43 नंतरची समसंख्या जर विचारली तर 58 आणि 43 नंतर 8वी विषम संख्या जर विचारली तर ती आहे 59. म्हणजेच या ठिकाणी 59 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, 25 नंतर क्रमाने येणारी 9वी विषम संख्या तुम्हाला सांगायची आहे. 25 नंतर 9वी विषम संख्या तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे, 25च्या नंतरची. मग काय करायचं आपल्याला, 25 लिहून घेऊयात. 25 प्लस 9ची दुप्पट करा, 9 गुणिले 2 करा. 9ची दुप्पट झाली 18. मग 25 आणि 18 किती होतात पहा. 18मध्ये जर आपण 5 जर टाकले तर ते झाले 23. 23ला 3 हातचे आले 2. परत काय करायचं मित्रांनो, पहा 23 18मध्ये 5 जर टाकले तर ते झाले 23. 23 आणि हे 20 झाले 43. किती झाले 43. म्हणजेच 25 नंतर क्रमाने येणारी 9वी विषम संख्या कुठली, तर ती असणार आहे 43. जर आपल्याला सम विचारली असती तर सम झाली असती 42. ठीक आहे. तर अशा स्वरूपामध्ये आपल्याला क्रमवार संख्यासुद्धा काढाव्या लागतात. असे सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. आता हा प्रश्न खूप वेळेस पोलीस भरतीला विचारलेला आहे. असे टाईप तुम्हाला विचारले जातात. 43 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या आपल्याला सांगायची आहे. 43 नंतर क्रमाने येणारी 43 लिहून घेऊयात. सोपा प्रकारे हा परीक्षेला विचारला जातो. आता 8 गुणीला 2 जर केलं तर ते येतं मित्रांनो 16. आता आपल्याला समसंख्या विचारली, मग 43 आणि 16ची जर आपण बेरीज जर केली तर पहा 3 आणि 9 किती झाले मित्रांनो, 3 आणि 6 किती झाले 9. 1 आणि 4 झाले 5, झाली 59. म्हणजे आपल्याला विचारलं काय, 43 नंतर क्रमाने येणारी 8वी समसंख्या विचारली, मात्र विषम संख्या आली 59. याच्या अगोदरची समसंख्या कुठली, 58. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार 58. 43 नंतर क्रमाने येणारी 8वी समसंख्या कुठली, तर ती आहे मित्रांनो 58. 43 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कुठली, तर ती आहे 59. अशा स्वरूपामध्ये आपल्याला गणित सोडवावे लागतात. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. हे बेसिक स्वरूपाचे प्रश्न, परंतु 1 ते 2 मार्काला आपल्याला विचारले जातात. आणि आपला बेसिकचा जर सराव नसेल तर हे सोपेसुद्धा क्वेश्चन आपले चुकू जातात. त्यामुळे आपला स्कोर या ठिकाणी येऊ शकत नाही आणि आपल्याला नोकरी या ठिकाणी लागणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, पोलीस भरतीमध्ये अशा स्वरूपाचे गणित विचारले जातात. आता पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून पुढचा पॉईंट हा अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा.
एका सभेतील 5 व्यक्तींनी एकमेकाशी एकदा हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील असा गणित तुम्हाला 100% तलाठी असेल, पोलीस भरती असेल, ऑफलाईनला विचारलं जातं. तर पहा हे गणित सोडवायचं कसं. एका सभेमध्ये 5 व्यक्ती आहेत. किती आहेत? 5 व्यक्ती आहेत. आता प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केलं म्हणजे काय, सेकंड हँड दिला, तर एकूण किती हस्तांदोलने होतील अशा स्वरूपाचं गणित आहे. हे गणित सर्वात सोपं आहे. सर्वप्रथम 5 दिला की व्यक्ती किती आहेत? 5 म्हणून लिहून घेऊयात 5. समोर 5च्या अगोदरची संख्या कुठली? 4 म्हणून लिहून घेऊयात 4. भागाकारामध्ये 2 करा, तुमचं उत्तर येऊन जाईल. बे एक बे, बे दोन्ही 4 आणि 5 दोन्ही 10. म्हणजेच एका सभेमध्ये 5 व्यक्तींनी एकमेकाशी एकदा हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील? तर ते 10 हस्तांदोलने होतील. पुढचं गणित पहा अशा स्वरूपाचे. पहा एका टेनिस स्पर्धेत 10 खेळाडूंनी एकमेकाशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील? मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं. आता पहा एका टेनिस स्पर्धेमध्ये खेळाडू किती आहेत? 10. सर्वप्रथम लिहून घेऊयात 10. 10च्या अगोदरची संख्या कुठली आहे? 9 म्हणून घेऊयात 9. भागाकारामध्ये 2 घेऊयात. आज तुमचं उत्तर येणार आहे. 2 भागल्याच्या नंतर कितीचा भाग जाणार इथं? 2 जर आपण 10ला भाग झाल्याच्या नंतर भाग जाणार मित्रांनो 5चा. मग 9 गुणिले 5 जर केलं तर ते येतं मित्रांनो 45. किती? 45. पहा हा टाईप अतिशय सोपा आहे, परंतु गणित हे परीक्षेला विचारलं जातं. म्हणजे एका टेनिस स्पर्धेत 10 खेळाडूंनी एकमेकाशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील? तर ते 45 सामने होतील. म्हणजे या ठिकाणी 45 असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचं गणित पहा. एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूशी एकदा सामना खेळल्यास एकूण 28 सामने होतात. तर या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते? आता थोडासा वेगळा टाईप या ठिकाणी आपण विचारलेला आहे. याच्या अगोदर आपल्याला काय विचारलं होतं की खेळाडूची संख्या दिली होती आणि एकूण किती सामने होतील असं दिलं होतं. परंतु आता काय, एकूण आपले खेळ किती झालेले आहेत? 28 झाले. मग एकूण खेळाडू किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले. मग सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो, 28ची दुप्पट करूया. एकूण सामने किती झाले? 28 झाले. मग 28ची दुप्पट किती झाली? 28 दोन्ही 56. आता 56 झाल्याच्या नंतर करायचे का, आता 56च्या पुढची पूर्ण वर्गसंख्या कुठली आहे? तर ती आहे 64. मग 64 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर तो 8चा आहे. तुम्हाला वर्गसंख्या पाठ असणं गरजेचं. कितीचा आहे? 8चा आहे. म्हणजेच एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूशी एकदा सामना खेळल्यास एकूण 28 सामने होतात. तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता? तर ते 8 खेळाडू होते. आता 8 खेळाडू आपण या ठिकाणी कंशपूर जाऊयात. आता 8 खेळाडू पहा. 8 त्याच्या अगोदरची संख्या कुठली आहे? 7. जर आपण 2 भाग जर दिला तर तो येतो मित्रांनो 7 चौक 28. आलं की नाही? पहा तुमचं उत्तर 28. म्हणजे एका स्पर्धेमध्ये असं जर तुम्हाला गणित विचारलं असतं, एका स्पर्धेमध्ये 8 खेळाडू होते. 8 खेळाडूंनी एकमेकाशी सामना खेळल्याच्या नंतर एकूण किती सामने होतात? तर ते 28 होतात. आपल्याला विचारलं काय, एका स्पर्धेमध्ये काही खेळाडू होते, त्या खेळाडूंनी एकमेकाशी एकदा सामना खेळल्याच्या नंतर एकूण सामने 28 झाले. तर आपल्याला खेळाडूंची संख्या विचारली. मग खेळाडूची संख्या किती आहे? 8. आणि 8 जरी असं जरी विचारलं असतं, त्यांनी एका स्पर्धेमध्ये 8 खेळाडूंनी भाग घेतला, त्या खेळाडूंनी एकमेकाशी एकदा सामना खेळल्याच्या नंतर एकूण किती सामने होतील? तर ते किती? 28 होतील. अशा स्वरूपाचा वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे तुमची बेसिक कन्सेप्ट असणं गरजेचं आहे. आता तुम्ही काय करता मित्रांनो, केवळ आता पहा वरचंच गणित पहा. एका टेनिस स्पर्धेमध्ये 10 खेळाडू एकमेकाशी सामना खेळल्याच्या नंतर एकूण किती सामने होतील? तर तुम्हाला हे मी सांगितलेलं आहे इथपर्यंत जाता. परंतु पुढचं गणित प्रत्येक खेळाडूंनी प्रत्येकाशी एकदा सामना खेळल्यास एकूण 105 सामने होतात. तर त्या स्पर्धेमध्ये एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता? अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारलेले. किती खेळाडूंनी भाग घेतला होता? आता काय करायचं आपल्याला, सर्वप्रथम दिलेल्या 105 दिलेले. 105ची दुप्पट किती झाली मित्रांनो? 105ची दुप्पट झाली 210. मग 210च्या पुढची पूर्ण वर्गसंख्या कुठली आहे? 225. 225 कोण्या संख्येचा वर्ग आहे? 15चा. मग 15 गुणाकारामध्ये 15च्या अगोदरची संख्या 14, भागाकारामध्ये 2 जर केलं तर ते येतं मित्रांनो 105. म्हणजेच एकूण किती? 15 खेळाडूंनी भाग घेतला होता. असं जर विचारलं तुम्हाला की एका स्पर्धेमध्ये एकूण 15 खेळाडू होते, 15 खेळाडूंनी एकमेकाशी एकदा सामना खेळल्याच्या नंतर किती सामने होतील? 105 होतील. आणि जर असं गणित विचारलं, एका स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूंनी प्रत्येकाने एकदा सामना खेळल्याच्या नंतर एकूण सामने 105 होतात. तर त्या स्पर्धेमध्ये एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता? तर किती? 15 खेळाडूंनी भाग घेतला होता. उलटसुलट प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता गणितीय श्रेणी आपण या ठिकाणी पाहूयात. पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात. तर सर्वप्रथम तुमची एक बेसिक कन्सेप्ट म्हणून एक गणित तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. आता पहा, गणितीय श्रेणी सोडवत असताना तुम्हाला असे प्रश्न 100% विचारले जातात. सर्वप्रथम काय करायचं पहा, 2, 2च्या नंतर 4, 4च्या नंतर 6, संख्या काय दिल्या पहा, 6च्या नंतर 8, 8च्या नंतर 10. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी निदर्शनास काय आलेलं आहे की प्रत्येक संख्येमध्ये एकूण 2ने संख्या वाढते. किती 2ने वाढते? म्हणजे 4 आणि 2 झाले 6, 6 आणि 2 झाले 4 आणि 2 झाले 2 आणि 4 झाले 6
आणि या ठिकाणी 6 आणि 2 झाले 8. ठीक आहे, 8 झाल्याच्या नंतर म्हणजे प्रत्येक श्रेणी किती 2 ने वाढत आहे. ही श्रेणी किती मित्रांनो 2 ने वाढत आहे. मग काय करायचं, सर्वप्रथम पहिली संख्या कुठली आहे 2 लिहून घेऊया 2. शेवटची संख्या आपल्याला काय विचारलं मित्रांनो 48. 48 - 1 करा आणि काय करा 48 - 1